देवाकडे काय प्रार्थना करणार? त्याला बसला असेल तर असतील डोळे बघेल तो काय नुकसान झाले. अख्ख्या मूर्त्या मातीच्या, सगळ्या मातीच्या मूर्त्या बुकिंगच्या सगळ्या कोसळल्या जागेवर. मला माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे, साहेब ही लाडकी बहीण आहे, मराठी उद्योजिका आहे आणि आज बिचारी ती रडते. ही जबाबदारी ही प्रशासनाची आणि प्रशासनाची चूक आहे. कारण हा जो नाला आहे बाजूला आणि तो इथे येऊन लोणाच्या इकडे ह्याने एक टर्न दिलेला आहे, त्या टर्न एकदम नॅरो केलेला आहे. त्याच्यामुळे आणि तिथे हायवेच्या ब्रिज खाली पण ब्रिज केलेला आहे, तो सुद्धा नॅरो आहे. त्याच्यामुळे पाणी हा जातो आणि तो बॅक मारून परत मागे येतो. मागे सुद्धा मी 2012 साली पण मी नगरसेवक असताना तेव्हा मी जनरल बॉडीमध्ये सुद्धा हा विषय काढला होता. मी बोललो होतो सुद्धा की हा नाला सरळ तुम्ही काढा, हा सरळ गौतम नगर इथून डायरेक्ट नाल्यात जाऊ द्या, खाडीला जाऊ द्या. परंतु अजून पण त्याच्याकडे दुर्लक्ष कोणी करत नाही. त्याच्यामुळे हा परिस्थितीला जावं लागतं आपल्याला आणि प्रशासन याला जबाबदार आहे. त्याच्यामुळे हा पाणी हा पूर्ण भरलेला आहे. आणि आज गणपती कारखाना या ताईंनी गणपती कारखान्याचे जवळ 200-250 मूर्त्या होत्या, त्या मूर्त्यामध्ये पण सुद्धा पाणी घेतलं. त्यांना 1.5 ते 2 लाखाचं नुकसान झालेलं आहे. पण ह्याला जबाबदार महापालिका आहे, कारण ह्यांनी जे केलेलं नाहीये तेव्हा प्रशासनाने यांची भरपाई द्यावी ही मला विनंती आहे प्रशासनाकडे. काय सांगाल, कधीपासून या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे, किती नुकसान झालेलं आहे? कारण का पाहायला गेलं तर गुडघाभर पाणी आहे. किती नुकसान झालंय? नुकसान माझं 1.5 ते 2 लाखापर्यंत नुकसान झालंय माझं. सगळ्या मातीच्या मूर्त्या जागीच कोसळल्यात आणि तयार 90% काम पूर्णपणे झालेलं आणि मूर्त्या आज कोसळल्यात जागीच. नक्की जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे. मात्र काय प्रशासनाचे कोणी व्यक्ती आले का, कोणी धीर दिला का? कोणी ते बघायला पण आलं नाही. पाणी 7 ते 8 फूट पाणी होतं, पण कोण बघायला पण आलं नाही. सगळ्या मातीच्या मूर्ती त्याचं प्रचंड नुकसान झालं. तुमची काय मागणी असणार आहे? माझी मागणी एकच आहे, आता जे काही नुकसान झालंय ते निदान थोडा बहुत तरी मिळालं पाहिजे मला. देवाच्याच मूर्त्या आहेत, देवावरतीच हे विघ्न आलेलं आहे. काय देवाकडे प्रार्थना कराल? देवाकडे काय प्रार्थना करणार? त्याला बसला असेल तर असतील डोळे बघेल तो काय नुकसान झाले ते. काय देवाकडे मागणी कराल? त्या मूर्त्या मातीच्या, सगळ्या मातीच्या मूर्त्या बुकिंगच्या सगळ्या कोसळल्या जागेवर. नक्कीच या ठिकाणी विघ्न हर्त्यावरतीच आता विघ्न आले की काय अशी देखील परिस्थिती निर्माण होते. तुम्ही पाहत असाल की किती प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पाणी आहे, अनेकांचं नुकसान झालेलं आहे. प्रशासनाचा कोणताही व्यक्ती या ठिकाणी आलं नसलं त्यांच्यातून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे यांना मदत मिळेल का नाही हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. परिस्थिती निर्माण झालेली आहे, ठाण्याच्या अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रशासनानं सावधान राहायला सांगितलेलं आहे, पाणी दौरा करतात आहे. मात्र अशी परिस्थिती आपण पाहतो. माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना लाडक्या बहिणीला मदतीची गरज आहे. तर मला माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे, साहेब ही लाडकी बहीण आहे, मराठी उद्योजिका आहे आणि आज बिचारी ती रडते. मी तिचे अश्रू पुसू शकत नाही, मला एकदम दुःख वाटतंय, पण लाडक्या बहिणीला मदत करा प्लीज. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी लाडक्या बहिणीला मदत करा असं यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झालेली. ही परिस्थिती फक्त या ठिकाणची माझेवाड्याची नाहीये. मुंबऱ्यामध्ये तर गुडघाभर पाणी शिरलेलं आहे, घरामध्ये पाणी शिरले, दुकानामध्ये पाणी शिरले, कळव्यामध्ये तर होडीनं विद्यार्थी प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. एवढंच नाही तर याच परिसरामध्ये रस्त्यावरती अनेक साप देखील बाहेर आल्याचं पाहायला मिळतं. या पुराच्या पाण्यासोबत साप देखील बाहेर आले होते आणि अशी गंभीर परिस्थिती जी आहे ती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे पाणी कधी ओसरेल या ताईंना, जसं या नागरिकांनी म्हणल्याप्रमाणे या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला मदत कधी मिळेल याकडे आता नागरिकांचं लक्ष राहिलेलं आहे. त्यामुळे आता या विघ्नहर्त्याला तरी आता दया येईल का आणि या विघ्नहर्त्यावरती जे विघ्न आलेलं आहे ते दूर होईल का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. रणजित इंगळे, लोकमत, ठाणे.